आता आमच्या देखील मंत्री असंही म्हणाले की जर आताचे पैसे वळवायचे असतील तर खाती तरी कशाला ठेवतात, ती तरी बंद करून टाका. विरोधकांसोबत सत्ताधाऱ्यांमध्ये खतखत आहेच नाही. त्यांनी त्यांच्या अपेक्षा ठेवणं योग्य आहे. त्याच्यावरती नेतृत्व करणारे जे आमचे तिन्ही शीर्षस्थ नेते आहेत ते त्याच्यावरती योग्य ती उत्तरं सांगतील. त्यावरती मी आत्ताच सांगितलं की विभागाअंतर्गतच्या प्रश्नावरती भाष्य करणं काही योग्य मला वाटत नाहीये. काही वेळेला बघा, आता समजा दुर्दैवाने युद्ध सुरू झालं, ते काही काळात थांबलं किंवा कोविडच्या काळामध्ये, तर अशा वेळेला इमर्जन्सीसाठी पैसे वापरले जातात. आता पण अनेक वेळा झालेले असं. दुष्काळ पडला तर आपण शेवटी करतोच ना काही गोष्टी, ज्या प्रायोरिटीच्या गोष्टी असतात ते करणं भाग असतं. त्यामुळे त्याचा निर्णय नेत्यांनी घेतलेला आहे, त्याच्यावरती ते स्वतः योग्य ते भूमिका मांडली तर त्यांना अधिक त्याचं कॉम्पेन्सेशन एखादेच देतील सुद्धा सरकार, असं मला वाटतं. नेहमीच तुम्ही येण्याच्या आधी सगळं सांगितलं. महिला किती पात्र झालेले आहेत, 9.5 लाख महिला पात्र आहेत. त्यांना जीवनाचा दर्जा अजून सुधारावा म्हणून त्याच्या पैशाचा चांगल्या पद्धतीने विनियोग होतोय. त्यांच्या जीवनामध्ये दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे बाकीचे जे गोष्टी आहेत ते थोडंफार त्याच्यातून काही प्रश्न असतील तर ते मार्ग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळून काढतील. फार आपण ज्याला आपण म्हणतो की एखादी गोष्ट, प्रत्येक योजनेमध्ये काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळे काही बदल होत असतात, पण त्याच्यामुळे सर्वच जणांना बदनाम करणं म्हणजे रस्त्यावरून एक माणूस रॉंग साईडनी येतोय म्हणून सगळ्या वाहनांना बंदी घाला असं आपण म्हणत नाही, योग्य मार्गाने जाणारे सुद्धा. त्यामुळे प्रत्येक योजनेचा काही गोष्टी घडल्या असतील तर त्या दृष्टीने हा एक विरोधी पक्षाचा एक हा ठरवलेला अपप्रचार आहे असं मला वाटतं. कारण लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारचं यश त्यांना मिळालं होतं त्यामुळे बऱ्याच त्यातल्या नेते मंडळींनी, म्हणजे मी आता राजकारण म्हणून बोलत नाहीये, पण वेगवेगळ्या रंगाची जॅकेटं शिवलेली होती. कोण कुठलं मंत्रिमंडळ घेणार ते ठरलं होतं. कोणाला बर्फाच्या लादीवर झोपून चटके द्यायचे ते सुद्धा ठरलेलं होतं. पण हे सगळं काही झालं, करता आलं नाही. त्यामुळे जो अपेक्षाभंग झालाय त्या अपेक्षाभंग सहन होत नाहीये. आणि त्यामुळे अधिवेशनात सुद्धा आम्ही बघितलं, रोज वेळ वाया घालवायचा, कामच करू द्यायचं नाही आणि परत म्हणायचं की नीलम गोरे कशा काय पीठासीन अधिकारी असताना बोलू शकतात. शिस्त आणखीन काम झालं पाहिजे अधिवेशनामध्ये, हे माझं कामच आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावर बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा यांना त्यांच्या संकटाच्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली. नरेंद्र मोदी यांना गुजरात बंदीमध्ये अटक सुद्धा होण्याची शक्यता होती, तर शरद पवारांनी त्यांना अटक होती नाही असे गौप्यस्फोट करताना त्याची परतफेड म्हणून भाजपने या दोघांच्याही बाबतीत पक्ष फोडण्याचं काम केलं. मला असं वाटतं की संजय राऊत यांचं जे पुस्तक आहे ते एखादे चाचा विधायक है हमारे सारखे सिरियल जे असतात तसं कुठेतरी सिरियलमध्ये जसं TRP असतो तशा पद्धतीची उत्सुकता वाढवण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. कारण नरकातला स्वर्ग ते जेव्हा शब्द देतात तेव्हा ते काही कुठल्या स्वातंत्र्य लढ्यातल्या गुन्हा करून गेले नव्हते किंवा कुठल्याही जनतेच्या प्रश्नावर. तर मनी लॉन्ड्रिंग याच्या गुन्ह्यामध्ये ते जेलमध्ये गेलेले होते आणि अजूनही ती केस चालू आहे. त्याचं पुस्तकाचं श्रेय त्यांनी खरं सांगायचं तर स्वप्ना पाटकरांना द्यायला पाहिजे होतं. कारण त्यांनी साक्ष दिली यांनी काय मनी लॉन्ड्रिंग केलं ते, आणि त्याच्यामुळे विटनेसला त्रास आणि धमक्या देणं त्यांनी सुरू केलं संजय राऊत यांनी. त्याच्यानंतर त्यांना अटक झालेली आहे. हे गोष्ट विसरता कामा नये. मोठ्या नेत्यांच्या मध्ये काय झालं काय नाही यथावकाश ते लोक त्यांच्या स्वतःबद्दल बोलतील. ते खूप मोठे नेते मंडळी आहेत सगळेजण जे आहेत ते. परंतु आपण ज्या वेळेला या सगळ्या बातम्या देतो त्यावेळेला स्वतः ते जेव्हा स्वतःची तुलना सावरकरांशी करतात हे तर फारच मोठं वैचारिक दिवाळखोरी आहे असं माझं मत आहे. आणि देशाचे पैसे खाल्ले म्हणून ते जेलमध्ये गेले होते. पत्राचाळ घोटाळ्यामध्ये गरिबांची घरं होती, त्याच्यात त्यांचा काही त्यांना नरकामधला स्वर्ग काय सापडला गरिबांचे पैसे घेऊन याचं उत्तर त्या प्रकाश पडेल असं मला वाटतं. आता तुम्हाला त्याच्याबद्दल खूप उत्सुकता आहे, त्यामुळे आता परत त्यांच्या पुस्तकाचा नकळत प्रचारासाठी तुम्ही माझ्या याचा उपयोग करणार आहात. त्याच्यानंतर समोरचे लोक वाटच बघत बसलेले आहेत मी काय बोलते याच्यावरती. परंतु हे सत्य आहे की ते कशासाठी जेलमध्ये गेले होते याचा विसर न पडू दे देवा. नाही, ज्या माणसाने गरिबांचे पैसे खाल्लेले आहेत त्या व्यक्तीवरती काहीही त्यांच्या मतावरती मत द्यावं किंवा त्याचं फार मोठा आदराने उल्लेख करावा असं मला वाटत नाही. त्यांच्या वक्तव्याला मी काही शून्य किंमत देते.
ते म्हणतात की पक्ष कुठला याचं मला वाईट वाटत नाही, पण पक्ष एका लोकर माणसाच्या हातात गेला याचं दुःख. अहो बाबा, ज्या माणूस स्वतः मनी लॉन्ड्रिंग वरून जेलमध्ये गेलेला आहे, अजूनही ती केस चालू आहे, अशा वेळेला ते काय म्हणतायत याला काहीच महत्व नाहीये. आता काय आहे की हा संपूर्णपणे निर्णय जो असतो तो विभागीय आयुक्तांच्या हातात असू शकतो, तसा मुख्यमंत्र्यांचाही असू शकतो. कारण मंगलप्रभात लोढांना मुंबईमध्ये कार्यालय दिलं होतं महानगरपालिकेमध्ये, कारण स्थानिक स्वराज्य संस्था नव्हती. तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सगळ्यांनाच त्यातले जे हॉल्स वगैरे असतात, ते आता मी काही मंत्री नाही आहे, पण आपण इथे बसलोय त्यामुळे तसे ते उपलब्ध असतात. त्यातला अंतिम निर्णय जो आहे ते पालकमंत्री ते स्वतःच आहे, म्हणजे ते पालकमंत्र्यांना त्याच्यामध्ये ते वापरू शकतात असं मला वाटतं. त्याचा बाकीच्या लोकांना कार्यालय म्हणून उपयोग करायचा असेल स्वतःच्यासाठी, तर आमदार सुद्धा बैठका वगैरे घेऊ शकतात ना त्याच्यामध्ये. पण हा संपूर्ण निर्णय प्रशासनाच्या अखत्यारीतला आहे असं मला वाटतं. त्याच्यावरती काय तो धोरणात्मक निर्णय होऊ शकेल. कामासाठीच त्यांनी ऑफिस मागितलं, म्हणजे असं दुसरं तर काही त्याच्यात हेतू नाही पण होऊ शकतो त्या कार्यालयातून, म्हणजे जिथून सरकारी कामं सरकारी योजना जातील तिथं तो राजकीय हस्तक्षेप पण ठरू शकतो. काय झाले, आमचे लोक त्या मानाने फार साधे आणि भाबडे आहेत. सहकाराचा, साखर कारखान्यांचा, बँकांचा, शिक्षण संस्थांचा कसा राजकीय उपयोग करायचा ते जर का महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांकडून ते शिकले असते, तशा साध्या सरळ मागण्या त्यांनी केल्या नसत्या असं मला वाटतं. हा औचित्याचा मुद्दा असतो की आपण त्याचा राजकारणासाठी उपयोग करायचा की नाही, आणि तेवढं औचित्य मला असं वाटतं पालकमंत्र्यांच्याकडे असतं. अपेक्षा चुकीची नाहीये, पण मग जिल्हाधिकाऱ्यांना कुठे ऑफिस त्यांनी बसायचं हे जरा एकदा सांगायला लागेल. असं सगळ्यांची जागेची मर्यादा आहे ना, पण प्रत्येकाची संपर्क कार्यालय आहेत. प्रत्येक ठिकाणी आमदारांनी सुद्धा सांगितलं तर अधिकारी भेटायला जातात अनेक ठिकाणी, किंवा त्यांची बैठक होऊ शकते. आता कमिट्यांचं उद्घाटन 19 तारखेला होणार आहे, ज्याच्यामध्ये बरेच जण वेगवेगळ्या कमिट्यांवरती काम करतायत. त्यामुळे ही द्यायचं की नाही हा संपूर्णपणे प्रश्न मला वाटतं सामान्य प्रशासन विभागाचा आहे, राज्य सरकारचा आहे. त्याच्यावरती मी हस्तक्षेप मंत्री म्हणून तुम्ही त्यांना सावरून घेता, पण हे थोडंसं संकेतांचे विरोध वाटत नाही का? सावरून घेण्याचा वगैरे मुद्दा नाहीये. मी साधारणपणे या गोष्टीच्या मध्ये निरीक्षण करते की का त्यांना गरज वाटली असेल. पण मुद्दा मी हे सांगितलं ना की औचित्य प्रत्येक जण सांभाळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे युतीची बोलणी होणार, आणि आता असं थोडं झालं आहे की युतीची बोलणी तर काही झालीच नाही, आणि पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं राज ठाकरेंनी पुढाकार घ्यावा अशा पद्धतीचे संकेत देण्यात आले. त्यामुळे राज ठाकरेंनी मनसैनिकांना आपलं आपलं कामाला लागा, कोणाच्या भरोशावर राहून चालणार नाही असं म्हटलं. तुम्ही कसं बघताय? मला साधंच असं वाटतं की युवा नेते आदित्य ठाकरे आज येणार आहेत मला वाटतं संभाजीनगरमध्ये. तर ते तिथे घरातच असतात, घरातच बाहेर जातात ते, पण घरातूनच त्यांनी सगळे पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं मत तुम्ही घेतलं तर जास्त चांगलं होईल. मला आता या मतावरती मी काही भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. आज ते संभाजीनगरला येतात पाण्याचा प्रश्न आहे, तुम्ही सत्तेत आहात, सध्या तुमच्यावरती त्यावर करत अशा पद्धतीचे मोर्चे वगैरे काढताय, काय वाटतं तुम्हाला कोण जबाबदार? नाही, आता काय होतं माहितीये का, मला तेच सिरियल सारखं रिपीट करायला लागतं. तुम्ही येण्याच्या आधी मी हेच बोलले की महायुतीला मराठवाड्यामध्ये संभाजीनगरमध्ये ज्या प्रकारचा जनादेश मिळाला त्याच्यामुळे जनतेच्या चांगलं लक्षात आलेलं आहे की कोण सच्च आहे, कोण खरं आहे, कोण आपल्याला न्याय देणार आहे. त्यामुळेच महायुतीचं सरकार आलेलं आहे. अशा वेळेला ज्यांना प्रश्न पडत असेल लबाड कोण, तर त्यांनी स्वतःचाच आरसा चेहरा पाहिला तर त्यांना उत्तर मिळेल की त्यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे आणि म्हणून त्यांचा दारुण पराभव विधानसभेत झालेला आहे. आणि तसाच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढच्या निवडणुकात सुद्धा होईल याची आम्हाला खात्री आहे. त्याच्यात सांगितलं पाणी पुरवठ्याची योजनेच्या संदर्भात मी हेच वाक्य बोललेली आहे की या योजनेच्या मध्ये कोणामुळे विलंब झाला, काय झालं, ते सगळी आकडेवारी जर का पाहिली तर स्थानिक पातळीवरती जे लोक होते नेतृत्व करणारे त्यांच्याच संपूर्णपणे दुर्लक्षामुळे आणि त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिकेंद्रित राजकारणामुळे हे नुकसान झालेले आहे. तर DPC मधून 500 ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ते लावण्यासाठी त्यांनी प्रस्तावित केलेलं आहे. पण मी त्यांना स्वामींना सुचवलं की जास्त संख्या काही करता आली तर काही लोक स्वयंप्रेरणेने किंवा शैक्षणिक संस्था आहेत किंवा अजून काही लोक आहेत ज्यांच्याकडे आर्थिक व्यवस्थापन आहे, ते सुद्धा काही परिस्थिती बरे असणारे लोक आहेत, ते पण ते वीज प्रतिबंधक यंत्रणा तिथे लावू शकतील. तो एक दुसरा सूचना दिलेली आहे. आणि अवकाळी पावसामुळे गेल्या 2-3 दिवसामध्ये काय नुकसानी झालेली आहे त्याचा मी त्यांना अहवाल मागितलेला आहे. ते मला आज त्यांच्याकडे तो अहवाल रेडी नव्हता, तो मागितलेला आहे. त्याखेरीज
सखी सावित्रीची कमिटी केलेली आहे शाळेमध्ये, त्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दशसूत्री तयार केलेली आहे आणि त्यानुसार वेगवेगळ्या सूचना देत आहेत ते, आणि पालकांशी संवाद साधतायत. तो खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. मी त्यांना सांगितले की संभाजीनगरमध्ये तुम्ही या दशसूत्रीचा जो उपयोग केला आहे त्यामधून काय साध्य झालं हे मला जर का कळवलं तर मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याचा कुठे ना कुठे उल्लेख करीन की हा एक चांगला प्रयत्न तुम्ही केलेला आहे की जेणेकरून पालक आणि विद्यार्थी शाळांना संपर्क करू शकतील. त्याखेरीज पाणी पुरवठा योजनेच्या बद्दलही माहिती मी सगळ्यांकडून घेतली आणि त्यामध्ये जे काही सगळा त्याचा क्रम आहे त्या क्रमामध्ये निधी वारंवार देऊन सुद्धा त्याच्यात एक मला स्पष्ट दिसतंय की जेवढ्या प्रमाणात समन्वय असायला पाहिजे विविध विभागांचा तो समन्वय न झाल्यामुळे ती योजना रखडलेली दिसतीये. त्यामुळे ब्लेम गेम करून ह्यांनी त्याला आणि त्यांनी त्याला म्हटलं तर सर्व पक्ष सत्तेत असताना सुद्धा ती रखडलेली आहे. आणि खेद वाटतो मला या गोष्टीचा की इतकं जागृत असणाऱ्या शहरामध्ये हे घडावं तर त्याच्यासाठी शुक्राचार्याच्या झारीमधले कोण लोक आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. मी त्याच्यात नावं घेणार नाही कोणाची, परंतु अशा पद्धतीने सगळ्यांनी एकमेकाचं तुष्टीकरण करत बसायचं तर मग आम्हाला दिसते की बाकी ठिकाणी झालं ना. पुण्यामध्ये मेट्रो झाली याच काळामध्ये, मुंबईमध्ये कोस्टल रोड झाला. म्हणजे नक्की स्थानिक जे लोक सर्वा स्वतःला पाणी योजनेचे म्हणत होते त्यांच्यामुळेच हा अक्षम्य दिरंगाई झालेली आहे असं म्हणता येईल, असं मला उलट वाटतं या सगळ्यामध्ये. तर त्याची मी माहिती घेतलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की डिसेंबर 25 पर्यंत ही पूर्ण होईल असं वाटतंय, परंतु आता मी त्यांना एक सुचवलं की पाण्याचे टँकर्स आहेत त्यांच्यासाठी पण काहीतरी SOPs असल्या पाहिजेत. बरंचसं 10-20% पाणी तर वाया जातं टँकरमधून आणून होत असताना. त्याची परिस्थिती खराब असते, कुठेही ते थांबलेले असतात. जुने 25-25 वर्षापूर्वी ते टँकर रस्त्यावरती फिरत असतात. तर टँकर्सना सुद्धा स्वच्छता आणखीन याबाबत काही SOPs आवश्यक आहे याच्याकडे मी त्यांचं लक्ष वेधलेलं आहे. आणि या सगळ्या 5 मुद्द्यांच्या बरोबर CCTV आणि हे सगळं जे बाकी ही जी ऊसतोड कामगारांचा विषय आहे त्याच्याबद्दल त्यांना सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की 25,000 ऊसतोड कामगारांची नोंदणी झालेली आहे. तर त्यांना प्रवासाच्या दृष्टिकोनातून जसं भटक्या विमुक्तांना रेशनची पोर्टेबिलिटी केली तशीच त्यांना सुद्धा रेशनची पोर्टेबिलिटी करावी आणि तशी आम्ही करू अशा प्रकारे यांनी स्वामींनी सांगितलेलं आहे. याखेरीज औरंगजेबाच्या कबरीचाही विषय मी विचारला की तिथे काय प्रकारनी तुम्ही व्यवस्था ठेवलेली आहे त्याच्याबद्दलही पोलिसांकडून मी आढावा घेतलेला आहे. तर या सगळ्या मुद्द्यांच्या सोबत तुमच्या मनामध्ये अजून 2 विषय आहेत हे मला माहिती आहे. तर माझी विनंती एवढीच आहे की माझे विधायक विषय ते दाखवा की बाबा बाकीच्या गोष्टींबरोबर एक विनंती आहे. मी काही तुम्हाला निर्देश देऊ शकत नाही पण सांगून ठेवते त्या दृष्टीने ते विचारा काय. सामाजिक न्याय विभागाला अधिक निधी मिळाला होता परंतु त्याची कारणं किंवा याच्यावरती या तिघांच्याकडून त्यांना योग्य ती माहिती आणि योग्य तो न्याय मिळेल असं मला वाटतं. बाकीच्या डिपार्टमेंटचा निधी कमी झाला, उदाहरणार्थ कृषी विभागाचा त्यांचे मागच्या योजनाचे शेतकऱ्याला पैसे मिळत नाही लाभार्थ्यांना. विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ या 2 स्वतंत्र संस्था आहेत त्यामुळे मंत्र्यांवरती मी काही भाष्य करणार नाही.